ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासून अनुभवायला मिळणार आहे। कोकण ग्रामविकास मंडळातर्फे 10 ते 19 जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सव 2025चं आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नंबर 1 शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आलं आहे। या महोत्सवाचं यंदा 26वे वर्ष असून मालवणी मेजवानींसह दशावतारी नाटक, डबलबारी आदी महाराष्ट्राच्या विविध अंगी संस्कृतीचा आविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहे। याशिवाय विद्यार्थ्यांसाठीही समूह नृत्य स्पर्धा होणार असून महिला वर्गांसाठी खेळ पैठणीमध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे। 10 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपाचे नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार निलेश राणे या आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत। मालवणी महोत्सवात एकूण 60च्या आसपास व्यावसायिकांचे स्टॉल्स असून प्रवेशद्वारावर यंदा पहिल्यांदाच कोकणातील कौलारू मंदिरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेलं पाहायला मिळणार असून हे अस्सल कोकणस्थ रेखीव मंदिर भाविक आणि खवय्यांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे। महोत्सवाचं विशेष आकर्षण पिंगळा हा भारुडाचा श्रवणीय कार्यक्रम होणार आहे। महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा, डबलवारी भजनांची जुगलबंदी आणि वेंगुर्ला येथील दशावतारी नाट्यप्रयोग या आदी कलाकृती सादर केल्या जाणार आहेत। याशिवाय मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बालगोपाळांचे कार्यक्रम व स्पर्धा सादर होणार आहेत। 19 जानेवारी रोजी महोत्सवाची सांगता होईल, तरी खेळ पैठणीचा व नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे मालवणी महोत्सवातील ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या स्टॉलमध्ये नोंदवावं, असं आवाहन महोत्सवाचा आयोजक सीताराम राणे यांनी केलं आहे। कोकण ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आपण 27 वर्ष मालवणी महोत्सव साजरा करतोय। हे 27वे वर्ष आहे आणि नेहमीप्रमाणे भरगच्च कार्यक्रम या मालवणी महोत्सवामध्ये असणार आहेत। दरवर्षी आपण एक सांस्कृतिक महाराष्ट्राची सांस्कृतिक कला किंवा कोकणातील सांस्कृतिक कला म्हणून एक वेगवेगळा कार्यक्रम आपण ठेवतो। गेल्या वर्षी आपण कृष्णाई उलेकरची भारूड ठेवला होता। यावर्षी पिंगळा हा आपल्याच एका सांस्कृतिक कलेचा एक भाग आहे, तो आपण ठेवतोय। आणि दरवर्षीप्रमाणे डबलबारी असेल, कोकणातली दशावतार नाटक असेल आणि महिलांसाठी रोज पैठणी हा एक भरगच्च कार्यक्रम या मालवणी महोत्सवामध्ये आपण ठेवला आहे। या मालवणी महोत्सवाचं यावर्षी विशेषण असं आहे की यावर्षी पहिल्यांदा आपण मालवणी महोत्सवातलं मंदिर हे कौलारू, कोकणातलं कौलारू मंदिर आपण तयार करतोय आणि त्यात गणपतीची मूर्ती असणार आहे। आणि हे मंदिर भव्य दिव्य जवळजवळ 30 ते 35 फूट उंचीचं हे मंदिर आहे। VIP माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, त्याचप्रमाणे आमचे कणकवलीतले नवनिर्वाचित निवडून आलेले आमदारांनी आता मत्स्य बंदरचे मंत्री झालेले नितेशजी राणे, माननीय माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायणरावजी राणे आणि पुढच्या काही दिवसात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांचं नाव आपण घेतो, ज्यांचं नाव चर्चेत आहे, त्यांचीच अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्षपदी निवड होईल असे रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत। आणि केळकर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं 10 तारखेला संध्याकाळी 7 वाजता उद्घाटन होणार आहे। हा कार्यक्रम आमचा 10 जानेवारी ते 19 जानेवारी पर्यंत असा 10 दिवसाचा कार्यक्रम असणार। बऱ्याच वेळेला आमचा दोघांचा एकत्र असा हा योगायोग म्हणा किंवा काय होते त्याचा दोघांनाही उपयोग होतो। म्हणजे मालवणी महोत्सवाचे जे येणारे लोक आहेत ते वेगळे आहेत आणि उपवन फेस्टिवलला येणारे लोक वेगवेगळे आहेत। ते दोन्ही लोक दोघांना, आमचे कोकणातले लोक तो उत्सव पाहतात, त्यांचे येणारे लोक आमच्या उत्सवाला येतात आणि त्यामुळे आमच्या हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे होतो असा अनुभव आहे आणि यावर्षी तो होईल असा विश्वास आहे। लोकांना काय आवडतं? नाही, ठाण्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखा मालवणी महोत्सव फार क्वचित ठिकाणी होतो। आमचे मालवणी महोत्सव सादर करणारे आयोजक असतील किंवा त्यामध्ये सहभागी होणारे स्टॉल धारक असतील, या सगळ्यांच्या मध्ये ठाण्यातला मालवणी महोत्सवाचा एक वेगळा ठसा आहे आणि वेगळी आमच्या कार्यक्रमात असलेली, मी माझं मोठेपण सांगणं बरोबर नाही
पण ही सगळ्यांची चर्चा असते की इतका सुंदर चांगला कार्यक्रम, स्वच्छता, सिक्युरिटी सगळ्याच्या दृष्टिकोनातून उत्तम आयोजन आणि नियोजन असलेला हा कार्यक्रम आहे. त्यामुळे ठाण्यातच नाही तर महाराष्ट्रात मालवणी महोत्सवाचं, शिवाजीनगरच्या मालवणी महोत्सवाचं नाव घेतलं जातं. दरवर्षी नारायण राणे येतात, यावर्षी पण येतील. 100% यावर्षी नारायण राणे पण येतील आणि नवनिर्वाचित मंत्री महोदय नितेश राणे सुद्धा येतील. थँक्यू. या 10 दिवसात करोडो रुपयाची उलाढाल या मालवणी महोत्सवातून होते. सुरुवातीला काही लाखात होणारा व्यवसाय आता करोडच्या घरात 10 दिवसात जातो, याचा आम्हाला आनंद आहे.